डे 33 शुरुआत हो चुके हैं। तो आज हम पढ़ित जमीन का अभ्यास करने जा रहे हैं। तो एक तो हिंदी बोल लीजिए, एक तो मराठी बोल लीजिए सर। आज का सेशन महत्वपूर्ण है। अभ्यास करने को जा रहे हैं। टिकम, ये है टिकम। आगे वीडियो में बने रहेगा। और टिकम आज का किंग जो सेशन है वो स्पर्धा परीक्षा का सेशन है शाम को। टिकम किंग तो भाग्येश। उस सेशन आज हम टिकाण पावड़े लेके जा रहे हैं पढ़ित जमीन को सुपीक बनाने के लिए। तो आगे बन रहेगा। बहुत दूर है, कितना चलना पड़ेगा, बहुत दूर आहे. तर आम्ही पडीक जमीन आहे तिथे पोहोचून गेलेलो आहोत. हे अशा प्रकारची पडीक जमीन जिथे काही उगत नाही, इथे काहीच उगवत नाही आणि लागवडीसाठी नाही आहे. या पाणीमुळे ना मोठी टाकल्या त्याच्यामुळे ना आजही एवढं पाणी याच्यामध्ये खोल आहे. खोल थंड असेल ना म्हणून खोल आहे. खोल आहे. पाणी स्वच्छता करूया. आपल्याला क्लीन करायचंय मॅडम. कुदा सांभाळावर एखादा डायरेक्ट मला पोहता येत नाही. मी येऊ नाही शकत वाचवायला. वृक्षारोपणाचं काम चालू आहे. हे सगळे सर्वांना एक एक खड्डा खणायला सांगितलं आहे. मी ऑडिट करणार आहे. प्रत्येकाचा एक खड्डा असेल त्यालाच घरी घेऊन जाईल, इथं सोडून जाईल मी. हा, प्रत्येकाचा एक खड्डा पाहिजे मला. आणि कोणी कोणाला मदत नाही करायची. हा, जर मदत केली तर बघा मग. हे बघा, इथे माझा मित्र त्याच्या नावाचा खड्डा खोदत आहे. मॅडम हो, इथे वृक्षारोपणाचं काम चालू आहे. सर्वांनी एक एक खड्डा खोदायला सांगितलं आहे. मनीष सरांचा खड्डा पण तयार झाला. सर तुम्ही बरं काम केलं आहे बरं का. दळणदुळ गावाचा विकास केला आहे. माती काढताना असं काम करताना सर्व लोकांनी आम्ही एक एक खड्डा ज्याच्या त्याच्या नावावर एक एक खड्डा अपने नाम पर खोद लिया है और इस पर अभी पेड़ लगाएंगे. बोलो. तो दोस्तों अभी हम लोग खड्डा खन चुके हैं और हमने हर एक के नाम पर एक खड्डा खोदा है और उस पर अभी हम नर्सरी से पेड़ मंगाकर पेड़ लगाने वाले हैं. हम सब लोगों ने अपने अपने नाम पे खड्डे खोद लिए हैं और मेरा नाम का खड्डा ये रहा और ये भाग्येश सर का खड्डा ये रहा और दुर्गेश सर का ये खड्डा रहा और ये आशीष सर ने हमारे दोस्त लोगों ने अच्छे मतलब खड्डे खोद दिए हैं और अभी नर्सरी से पेड़ लाकर हम लोग पेड़ लगाने वाले हैं. सब लोगों ने अपने अपने खड्डे यानी कि गड्ढे खोद लिए हैं और अभी अपने अपने गड्ढे के पास खड़े हैं. सामने सर और मैडम. मेरा खड्डा खोदने वाला था लेकिन सब लोग टिकम वगैरह लेके जाते हैं. लेकिन अभी फोटो सेशन शुरू होने वाला है तो आगे बने रहेगा.
अब हमको सर पता नहीं कहाँ पे ले जा रहे हैं. कुठे घेऊन जात आहे सर? शुगर घेऊन चालले आपल्याला. खराब आहे सर ते. कुठे? खराब झालेले. पपईचे शेतात ऑटोमॅटिक पळाली येते. बरं. पिकलेलं होतं. यहाँ पे बहुत अच्छी तरह से यहाँ पर मिर्ची लगाई हुई है. कोणता गाडीवाला? लाल. यहाँ पर पपई के क्षेत्र में मैं आया हूँ. हम लोग सब आए हुए हैं और मेरा दोस्त लोग यहाँ पपई तोड़ने के लिए आए हैं. यहाँ सामने दुर्गेश और मेरा दोस्त आशीष भी साथ में है. लेकिन ये पपई भी थोड़ा सा पका हुआ है, लेकिन उन लोगों ने बहुत पपई तोड़ ली है. पपई यानी कि पपीता जो हिंदी में बोलते हैं. पपीता की खेती हमारे घर पे एक ही पेड़ है पपीता का, लेकिन यहाँ पे तो पपीता की पूरी बाग है, पूरी खेती करी हुई है यहाँ पर. और इन्होंने ठिबक सिंचन का भी उपयोग किया हुआ है. काय दुर्गेश सर, किती पपई तोडल्यात? 3 2 थोड़ा हमारे दोस्त लोगों ने बहुत पपीता तोड़ लिया है. इकडे नाही रे, माल ब्लॉक नको लेकर दादा. किती पपई तोडल्यात आपण? तोडला ना आपण 3 6 एक पपया भरपूर पुरून जातील. 25 जण आहेत, पुरून जातील ना पपई तोड़ के लाए थे. उस पपीते के भी पार्टी चल गए हैं. यहाँ पे सभी मैडम लोग पपीता खा रहे हैं. और मनीष सर यहाँ पे, दुर्गेश सर इकडे बघा. मॅडम विलेज सर, त्यामुळे सगळ्यांना वेटिंग करावं लागते. हा, चांगला येणार आहे. सब लोग पपई के लुप्त उठा रहे हैं. 2 भाग करून अलग अलग फल खाना सेहत के लिए अच्छा होता है और इसमें विटामिन ए होता है. विटामिन ए. कशी आहे पपई? खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. सातत्य असलं पाहिजे. एखादी ॲव्हरेज पण असलो, आपल्याला सर्व विषयांचं थोडंफार नॉलेज आहे, फक्त एखाद्या विषयाचं परफेक्ट नॉलेज असलं पाहिजे असं नाही. आपल्याला सर्व विषयांचं थोडं नॉलेज असलं पाहिजे आणि त्या नॉलेजच्या बेसिसवर आपण सारखं कंटिन्यू आपल्याला ते सातत्य ठेवावं लागतं. हा यशाचा. आणि दुसरी दोन गोष्टी सांगतो. स्पर्धा परीक्षा किंवा MPSC मधला आपले साथीदार सांगतो. आपले 2च साथीदार सांगतो. एक म्हणजे सिलेबस आणि दुसरा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. हे 2 साथीदार आहेत आपले स्पर्धा परीक्षाचे. कोणते 2 साथीदार सांगितले मी? हे 2 साथीदारांचं आपण पहिले आकलन करायचं की सिलेबस काय आहे, सिलेबसनुसार कुठले पुस्तकं वाचावे लागतील आणि कुठल्या पुस्तक वाचल्यानंतर आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे. त्या क्वेश्चन पेपर्समध्ये काय टॉपिक आहेत, ह्या टॉपिकवर कसा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्या गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या. आता मार्केटमध्ये काय झालेलं आहे, मार्केटमध्ये बरेच प्रकाशनांचे बरेच पुस्तकं आलेले आहेत. तर त्याच्यामधलं पण कुठलं घ्यायचं किंवा काय घ्यायचं हे तुम्हाला निवड करायचं तुम्हाला
स्वतःला कधी जमेल जेव्हा तुमच्या काही गोष्टी स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर असतील का. स्पर्धा परीक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात बेसिक्स पासून करायची राहते. बेसिक्स जे आपण 5वी ते अप टू ग्रॅज्युएशन किंवा 12वी पर्यंत जे काही शिकलेलो आहे, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र वगैरे काय ते पुस्तकं पहिले अगोदर आपल्या डोळ्याखालून काढावं लागतं. ते वाचल्यानंतर मग आपण नाही तर काय करतो डायरेक्ट मोठे बाजार ठोकळे वगैरे आहेत ते जर घेतले आणि ते तुम्ही वाचायला सुरुवात केली, आपल्याला काहीच कळत नाही. पण एकदा त्या व्यक्तीने बेसिक वाचलेलं होतं त्या व्यक्तीला परीक्षा देणं एकदम सोपं जातं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण ठीक आहे, स्पर्धा परीक्षेत आपण एखाद्या परीक्षेत अपयश आलो ठीक आहे, पण अपयश आल्यानेच आपण माणूस शिकतो. काहीतरी आपण आपल्याला काय करायला पाहिजे होतं, काय नाही केलं. पण अपयश आल्याने आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं चुकलं काय, याचं आकलन आपण केलं पाहिजे. आणि जर त्याचं आकलन आपण करणार नाही तर कधीच स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊ शकणार नाही. कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, टेट द्या, MPSC द्या, अजून कुठली परीक्षा द्या, कधीच सक्सेस होणार नाही. म्हणून मी 3 गोष्टी माझ्या सांगितल्या. मी माझं स्वतःचं सिलेबस, क्वेश्चन पेपर, बेसिक्स आणि प्रिव्हियस. आपलं जर चुकलं, आपल्याला अपयश आलं दुर्दैवाने, तर त्याच्यामध्ये आपलं काय चुकलं होतं या गोष्टी आपल्याला आकलन करायला लागतं. CSAT हा क्वालिफाईंग करतो. 33% मार्क्स पाडावे लागतात. आउट ऑफ 100% पैकी सांगतो आहे 33% ते क्वालिफाईंग मार्क्स पाडावे लागतात. आणि त्याच्यानुसार CSAT चे मार्क्स जर तुम्ही जो जनरल सामान्य ज्ञानचा जो पेपर होता पहिला, त्याच्यानुसार तुमचं मेरिट लागतं. तुम्ही मेन्सला जाणार की नाही. आणि मग मेन्सला सब्जेक्टिव्ह टाईप आपले ते पेपर असतात. त्याच्यात मग आपली जे भाषा राहते, मराठी असे, इंग्लिश असे, या भाषांचे पण पेपर होतात. आणि ते आपले इतिहास, भूगोल वगैरे हे सामान्य ज्ञानचे पण 4 ते 5 पेपर राहतात. असे साधारण 7 का 9 विषय राहतात. एकदा नाही म्हणता येणार, पण जेवढे पेपर राहतात तेवढे सब्जेक्टिव्ह पेपर तुम्हाला द्यावे लागतात. आणि त्याच्यानंतर मग ते क्रॅक झाले कारण मग तुमची इंटरव्ह्यू, आणि इंटरव्ह्यू कुठल्या आणि मुख्य परीक्षा या दोघांचे मार्क्स कंबाईन केले जातात आणि त्याच्यानुसार मग मेरिट काढलं जातं. मग मेरिटनुसार तुम्ही मेरिट आणि तुमचा प्रेफरन्स, जर मेरिट आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार जे सुरुवातीचे राहते IAS, काही लोकांना IPS आवडतात ते IPS केटरला जातात आणि काही लोक समजा IAS, IPS आणि त्यांच्या जातात IRS वगैरे त्याच्या. आणि UPSC मध्ये एक फॉरेस्ट वन विभागासाठी सेपरेट होते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, त्याची पण एक सेपरेट एक्झाम. अशा पद्धतीने शेतीमध्ये म्हणजे श्रम करण्याची तयारी आजच्या युगामध्ये नाही. मग आपल्याला शासनाने शेतीमधले श्रम कमी करण्यासाठी काय केलंय तर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आपण आपल्या शेतामध्ये पीक पेरणीपूर्वी जी मशागत करतो त्याच्यासाठी पेरणी करण्यासाठी व पेरणी केल्यानंतर जी काही मशागत असेल, आंतर मशागत आपण करत असतो, पेरणी पूर्व मशागत, पेरणी नंतरची मशागत आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान, या सर्व बाबीसाठी आपल्याला कृषी विभागामार्फत जे काही यंत्र अवजारे ज्यांच्यामुळे आपलं श्रम कमी होणार आहे असे सर्व यंत्र आणि अवजार आज शासनाने आपल्यापर्यंत आणून ठेवले. म्हणजे जर का पाहिलं ना, आपल्याला पूर्व मशागत करायची असेल, मागचं शेतीतलं आपलं अवशेष, पिकांचा अवशेष नष्ट करून आपल्याला परत नवीन पीक लागवड करायची असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला रोटा मारणे, आपण नांगरणी करत असतो. मग आपल्याला शासनाचा कृषी यांत्रिकीकरण अभियानाअंतर्गत महाडीबीटी पोर्टल आहे. या पोर्टलवर आपण योजना अनेक आणि अर्ज ही शासनाची संकल्पना आहे. म्हणजे एक जरी आपण अर्ज केला तर त्या ठिकाणी आपल्याला जर ट्रॅक्टरसाठी आपण अर्ज केला, ट्रॅक्टरचं अनुदान घेतलं, तोच अर्ज आपला परमनंट राहतो. आपल्याला फक्त त्या ठिकाणी रोटावेटरसाठी परत आपल्याला सिलेक्शन करावं लागतं. मग अशा प्रकारे महाडीबीटी पोर्टल आहे. महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला शेतीविषयी निगडीत साधारणतः 400 ते 450 अवजार हे आपल्याला अनुदानावर उपलब्ध होत असतात. हे सर्व जे काही तरुण आहेत हे सर्व उच्च शिक्षित भविष्यात आज हे तुम्ही उत्तमतेने शिक्षणशास्त्र पदविका म्हणजेच आज आपण सुसंस्कृती व ही पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये एक
सुशिक्षित आणि सुसंस्कृत युवक म्हणून आपण जाणार आहोत. मग आपली तेवढी जबाबदारी आहे. आज जर आपल्याला ग्रामीण भागामध्ये कुठे बेरोजगारीची समस्या दिसत असेल तर त्याला आपल्याला मात कशी करता येईल. मग त्याच्यासाठी आपल्याला ग्रामीण भागामध्ये सर्वात सहज आणि अत्यंत सोप्या पद्धतीने उपलब्ध होणारी बाब म्हणजे शेती. मग या शेतीशी निगडीत असं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. आता ही योजना अशी आहे की या योजनेअंतर्गत आपण आपल्या शेतात पिकलेल्या मालावर प्रक्रिया करून त्याच्यापासून जर आपण कुठलाही उद्योग उभारला तर त्या उद्योगासाठी लागणारी यंत्र आणि सामुग्री असेल त्या यंत्र सामुग्रीसाठी आपल्याला शासन किती 90% लोन उपलब्ध करून देते. काम बरेच एजन्सी करतात. समजा PWD विभाग आलं, त्यांना वाटलं हा एक नाला आहे, वरती चांगली साईड दिसते, तिथं काम केलं. परत मध्यंतरी कृषी विभाग पण पाणलोटाची कामं करतं. कृषी विभागाला वाटलं की पार शेवटी एक चांगली जागा दिसते, तिथं शेतकऱ्यांनी सांगितलं, तिथं काम केलं. मग याचं सगळे काम झाल्यानंतर असा अभ्यास केला की याचा जो फल जे मिळत होतं ते काही चांगलं वाटत नव्हतं. त्याचा जे म्हणजे येणारा जे फायदा होता तो चांगल्या प्रकारे दिसत नव्हता. मग म्हणून आपल्याला ज्या गावाला कामाची सुरुवात केली त्या गावाचा तो पाणलोट पूर्ण करायचा. मग याच्यात पूर्ण नियोजन केलं जातं, सगळ्या एजन्सींना तिथं आमंत्रित केलं जातं आणि सुरुवातीला माथ्यावरनं काम प्रस्तावित करत करत ते खाली पायथ्यापर्यंत आणले जातात. वर कामच नाही केलं, खाली एक जिथं नदीला मिळतं तिथं सिमेंट बांध भरला, जोराचा पाऊस आला, काय होईल? वरची जी पूर्ण माती आहे ती माती पूर्ण वाहावी लागेल. त्याचं महत्व आपल्याला त्या गावामध्ये पटवून द्यावं लागेल. म्हणून एक गाव एक पाणलोट ही संकल्पना आपण कोण करू शकतं? युवकच करू शकतात. यानंतर दुसरं जे आहे प्रत्यक्ष श्रमदान. श्रमदान म्हणजे 100% काम काय आपल्याला श्रमदानाने करायचे नाही. काही डिपार्टमेंटच्या स्कीम आहेत, 90% शासन देतं, 10% श्रमदान त्या गावाने करायचं आहे. म्हणून त्या योजना त्या गावांमध्ये राबत नाही. म्हणून आपण 10% साठी युवकांचा ग्रुप तयार करायचा आणि ते 10% श्रमदान आपण करायचं. याच्यात छोटे छोटे आहे, गावाची विहीर आहे, तिथं पाणी टिकत नाही, त्याच्या बाजूला छोटासा माती नाला बांध आहे, त्याचा तो गाळाने फुल भरलेला आहे, येणारं पाणी येतं टर्न घेऊन वाहून जातं. उन्हाळ्यात खेड्यावर गेलेलं असे युवकांचे गट आहेत, त्याच्यावर तुम्ही श्रमदान केलं, 1 मीटर जरी त्याला तो गाळ काढून आजूबाजूला फेकला तरी तिथं पाणी साठा होईल. पाण्याचा तुम्हाला 2 महिन्यापर्यंत ते पाणी जास्तीचं टिकेल. या पद्धतीने आपल्याला श्रमदान करायचंय. नेतृत्वाची गरज आहे. मग याच्यासाठी काय, युवकांचे गट तयार करायचे गावात गेल्यानंतर. त्यानंतर प्रत्येक गावामध्ये जल समिती आहे किंवा पाणी वाटप समिती आहे, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्या. काय चाललंय त्यांचं, याच्यात तुम्ही सुचवा की नाही हे असं करावं लागेल, तर त्या समित्यांमध्ये आपला सहभाग घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाच्या कुठल्याही डिसिजन मध्ये महिलांना सहभागी करतात का? करतात का? त्यांचे विचाराचं आदान प्रदान घेतलं जातं का? नाही. तर महिलांना आणि शेतकऱ्यांना कुठल्याही डिसिजन मेकिंग मध्ये किंवा लोकसहभागामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन आपल्याला करावं लागेल. घराचं मॅनेजमेंट कोण बघतं? 80% पर्यंत महिलाच बघतात. त्या पण काहीतरी चांगल्या बाबी सुचवतील ना त्या पाणलोट विकासामध्ये. आणि शेतीमध्ये मॅक्झिमम जे इतर काम आहे त्या महिलाच करत असतात, त्यांनाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना आणि महिलांचा सहभाग तिथं वाढवावा लागेल. आणि जे काही पंचायत समितीशी कनेक्टेड असतील, काही असतात ना स्पेशल कार्यकर्ते, ते गावात सगळ्या योजना आणतात, तर त्यांनी जास्तीत जास्त योजना त्या युवकांनी गावापर्यंत आपण आणण्या ह्या गरजेचं आहे. आणि आजचा युवक हा उद्याचा सरपंच आहे, अभियंता आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे आणि मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो. कोण? युवकच होईल ना, तो डायरेक्ट काही येऊन तिथं बसलेला नाही आहे. म्हणून युवक हा सर्व काही करू शकतो. आता युवकांना पाणलोटात विकासामध्ये युवकांनी चांगला पाणलोट विकास केला तर त्याच्यात त्याला काय संधी होणार? पहिली गोष्ट, शेतीचं उत्पादन चांगलं येईल, बरोबर. त्याच गावामध्ये कुठलाही उद्योग कुठं जातो? जिथं पाणी उपलब्ध असेल. MIDC कुठं होईल? जिथं पाण्याचा स्रोत आहे, जवळ आहे, तिथं होईल. जर आपल्या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता असेल तर कुठलेही उद्योग येणार. उद्योग आले तर त्याच गावातल्या लोकांना तिथंच
स्वयंरोजगार मिळणार, शेतीशी निगडीत जे उद्योगधंदे आहेत ते तिथं येणार. मग आपल्याला शहराकडे जायची गरज भासेल का? तुमचं मन होईल का? गावातच असेल तर शहरामध्ये जाऊनही कुठं ठराविक लोकांना चांगला पगार असतो. आपण 20-20 हजारामध्ये सुद्धा पुण्यात काम करणारे मुलं आहेत, पण त्यांचाही अडचण आहे. गावात पाहिजे तशी रोजगाराची उपलब्ध नाही. म्हणून आपण चांगला पांगट विकास जर केला तर तरुणांसाठी या संधी आहेत. उद्या आहे ना 9:30 वाजता इथून मंदिराजवळ मोफत आरोग्य तपासणी होणार आहे, तर सगळ्यांनी यानं करून घ्या. हा 9:30 वाजता. दारू तज्ञ डॉक्टरांची टीम येणार आहे. आपल्या गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये उद्या सकाळी 9:30 वाजेला मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. त्यात आपला रक्तगट, BP या सर्व गोष्टी चेक होणार आहेत. अन्य सुविधा पण देण्यात येतील आणि मोफत औषधोपचाराची पण सुविधा असणार आहे. परत एकदा सर्व गावकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. उद्या आपल्या गावातील विठ्ठल मंदिरात ठीक 9:30 वाजेला सकाळी नंदुरबारहून तज्ञ डॉक्टरांची टीम येणार आहे आणि हा औषधोपचार अगदी मोफत असणार आहे. आपली संपूर्ण आरोग्य तपासणी येथे येऊन कृपया सर्वांनी करून घ्यावी. धन्यवाद. अभी हम लोग थोड़ा आराम कर रहे हैं और यहाँ पे रोहन सर, अपने मनीष सर, आशीष सर, दुर्गेश सर, भाग्येश सर सब लोग यहाँ पे बैठे हैं और अभी हम लोग यहाँ पे ख़त्म करते हैं. तो आज के लिए इतना ही. कल फिर मिलते हैं सीधा आरोग्य शिविर में. तब तक के लिए धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.